मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने आणखी 2 नव्या योजनांची घोषणा केली आहे आणि ह्या 2 योजनांसाठी भरावे लागणारे फॉर्म आजपासून सुरू झाले आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म भरावे लागणार आहेत। जर दोन्ही योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेबाबत बोलायचं झालं तर एकूण 11,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत। शिवाय दुसरी योजना देखील इतकी स्पेशल आहे की त्या माध्यमातून महिलांना एक खास असं गिफ्ट दिवाळी निमित्त मिळणार आहे। दोन्ही योजनांबाबत आजच्या ह्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला देखील एक प्रकारचं मोटिवेशन मिळेल। चला तर मग मित्रांनो, जराही वेळ न वाया घालवता व्हिडिओ लगेच सुरू करूया। मित्रांनो, नुकतीच एक नवी अपडेट पुढे आलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला गेलेला दिवाळी बोनस जवळपास 99% महिलांना देऊन झालाय। सुरू असलेल्या ऑक्टोबर महिन्याच्या 4 तारखेपासून 3,000 रुपये वाटप करायला सुरुवात झाली होती। नुकत्याच संपन्न झालेल्या एका सभेत आदिती तटकरे यांनी या स्वरूपाची माहिती दिली आहे की 99% महिलांना दिवाळी बोनस त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला आहे। तुम्हाला हा दिवाळी बोनस मिळालाय की नाही कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा। शिवाय दिवाळी बोनस वगळता आतापर्यंत एकूण किती रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली आहे? जुलै महिन्यापासून माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत 1,500 रुपये महिना असा हप्ता वाटप सुरू करण्यात आला होता, तेव्हा आतापर्यंत 7,500 रुपये प्रत्येक बहिणीला वाटप करण्यात आले आहेत। शिवाय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 सिलेंडरचे पैसे देखील खात्यात वर्ग करण्यात आले आहेत। तेव्हा एकूण जवळपास 10,000 रुपयांपैकी किती पैसे तुमच्या खात्यात वर्ग झालेत कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंटद्वारे सगळ्यांनाच कळेल की जर अजूनही काही महिला अशा असतील ज्यांना काही कारणास्तव पैसे मिळू शकले नाहीत तर अशा महिलांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारद्वारे पावले उचलल्या जातील। शेवटी हे पैसे तुमच्या हक्काचे पैसे आहेत, ज्यावर तुमचा संपूर्ण हक्क आहे। मित्रांनो, व्हिडिओ लाईक नसेल केला तर लगेच करा, कारण आता आपण जाणून घेणार आहोत त्या 2 नव्या योजनांसंदर्भातील इन डिटेल माहिती, ज्याद्वारे तुम्हाला दर महिना 11,000 रुपये मिळू शकतात। मित्रांनो, चंद्रकांत पाटलांनी एक मोठी घोषणा केली आहे जी राज्यातील मुली व महिलांसाठी आहे। ही घोषणा म्हणजे 4 तासांची नोकरी आणि 11,000 रुपये पगार। आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे याकरिता तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये, घरच्या घरी काम करून तुम्ही हे पैसे कमावू शकता। येत्या 1 नोव्हेंबर पासून राज्यातील मुली व महिलांना 4 तासांची पार्ट टाइम नोकरी दिली जाईल, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। आणि ह्यासाठी वयाची कोणतीही अट नाही, ही महत्त्वाची बाब तुम्ही लक्षात घ्या। मुली असो वा महिला, सगळ्या ह्या योजनेकरिता पात्र आहेत। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील माझी लाडकी बहीण योजनेची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे। इतर राज्ये देखील अशाच प्रकारची योजना त्यांच्या राज्यात राबविण्यासाठी सकारात्मक आहेत। आता त्यातच एक मोठी भर म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुली व महिलांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे। येत्या 1 नोव्हेंबर पासून 1,000 महिलांना पार्ट टाइम नोकरी दिली जाईल, अशी ही मोठी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। मित्रांनो, कोथरूड पुणे मतदारसंघात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी याविषयी भाष्य केले। तसेच बोलताना त्यांनी राज्यातील महिलांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देखील दिली। पार्ट टाइम जॉब ज्या महिला किंवा मुलींना करायचा असेल त्यांच्यासाठी एक खुशखबर चंद्रकांत पाटलांनी दिली आहे। भाषणात चंद्रकांत पाटील म्हणाले की महिला ह्या अनेक हातांनी राबत असतात। कुटुंबात त्यांना पती, मुलं आणि सासू सासरे या सगळ्यांचंच आवरायचं असतं। त्यातून त्या मोकळ्या जरी झाल्या तरी काही ना काही करायला त्या सज्ज असतात। तेव्हा अशा महिलांना व मुलींना 4 तासांचे पार्ट टाइम जॉब मिळायला हवेत, अशी कल्पना माझ्या डोक्यात आली। ती येत्या 1 नोव्हेंबर पासून प्रत्यक्षात येईल, असे चंद्रकांत पाटील कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले। शिवाय ते हे देखील म्हणाले की एका मोठ्या कंपनीने माझ्याशी झालेल्या चर्चेनंतर 1,000 मुलींना व महिलांना 4 तासांचा जॉब देण्याची तयारी दाखवली आहे। या जॉबसाठी त्यांना 11,000 रुपये पगार मिळेल, एक वेळचा नाश्ता आणि एक वेळचं जेवण मोफत मिळेल। तसेच कामाच्या ठिकाणी येण्या जाण्याचीही मोफत सोय केली जाईल। यातील 2 नोकऱ्यांची पत्र मी उद्याच देणार आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या योजनेअंतर्गत 2 प्रकारची कामे असतील। काही कामे घरबसल्या करता येतील, तर काही वेळा तुम्हाला कामाकरिता कंपनीमध्ये जावं लागू शकतं। जर तुम्ही कंपनीत कामाला जाल तर काही सुविधा तुम्हाला मोफत मिळतील, ज्यात एक वेळचा नाश्ता आणि एक वेळचं जेवण मोफत मिळेल।
तसेच कामाच्या ठिकाणी येण्या जाण्याचीही मोफत सोय केली जाणार आहे। मित्रांनो, सरकारद्वारे ह्या पार्ट टाइम जॉबकरिता लवकरच जाहिरात काढली जाणार आहे, ज्याकरिता 12वी पास ही किमान शैक्षणिक अर्हता गरजेची आहे। 12वी पास असलेल्या मुलींकडून अर्ज मागवले जातील। कंपनीद्वारे या मुलींच्या व महिलांच्या मुलाखती घेतल्या जातील आणि मग 1 नोव्हेंबरपासून त्यांना प्रत्यक्ष काम करता येईल। मित्रांनो, तेव्हा सरकारकडून महिलांना सक्षम करण्यासाठी विविध योजनांपैकी ही एक कौतुकास्पद योजना म्हणता येईल। महिलांना स्वतःच्या पायावर मजबूतीनं उभं करण्याचा उद्देश यामागे आहे, असं देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले। शिवाय आणखी एक मोठी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। लाठीकाठी शिकलेल्या 100 मुलींना दर महिन्याला 10,000 रुपये मानधन देण्यात येईल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली। 10,000च्या मानधनाने त्या मुलीनं दिवसभर कॉलेज वगैरे करावं आणि संध्याकाळी 2 तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठीकाठी शिकवावी। भाषणादरम्यान चंद्रकांत पाटील असेही म्हणाले की पुढच्या नवरात्रीपर्यंत 50,000 मुलींना लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्याचे माझे टार्गेट आहे। तेव्हा जर तुम्ही खेडेगावचे रहिवासी असाल तर तुमच्याकरिता ही एक फार महत्त्वाची आणि सुवर्ण संधी आहे। लाठीकाठी शिकलेल्या 100 मुलींना 10,000 रुपये मानधन मिळणार आहे। मित्रांनो, हा देखील सरकारचा एक स्तुत्य उपक्रम आहे, कारण आतापर्यंत स्वरक्षणासाठी निगडीत अशा गोष्टी केवळ एखाद्या बक्षिसापर्यंत लिमिटेड होत्या। मात्र आता त्याला देखील मानधन मिळणार आहे, जे खरंच कौतुकास्पद आहे। दररोज केवळ 2 तास तुम्हाला द्यावे लागणार आहेत। तुमचा देखील सराव ह्याद्वारे होईल आणि त्याचे तुम्हाला मानधन देखील मिळेल। मुली सक्षम बनतील, शरीराने स्ट्रॉंग होतील, त्यांचं रक्षण त्या स्वतःच करू शकतील। तेव्हा एक प्रकारचं समाजकार्यच तुमच्या हातून घडेल। तेव्हा अतिशय चांगल्या ह्या दोन्ही योजना आहेत, ज्या लवकरच सुरू करण्यात येणार आहेत। दोन्ही योजनांपैकी कोणती योजना तुम्हाला अधिक चांगली वाटली, कोणत्या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ इच्छिता, कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की कळवा। तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।